आपल्या सर्वांना 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। आज या 15 ऑगस्टच्या निमित्ताने सफल चिल्ड्रन स्कूलवाल्यां सर्व संस्था चालकांनी त्यांचे विशेषतः धन्यवाद की त्यांना पावसाचा अगोदरच कळाला असल्या कारणाने त्यांनी अगोदरच हॉलमध्ये कार्यक्रम घेतला। बऱ्याच आता आम्हाला आज 7 ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं, तरी आम्ही 5 ठिकाणी जाऊन आलो। 2 ठिकाणचे फोन आले होते की ग्राउंडवरती असं असल्यामुळे पावसामुळे प्रॉब्लेम आहे, येऊ नका। परंतु आत्ताच ज्या मुलाचं मी स्पीच ऐकलं, गाणंही त्यांनी म्हटलं, अप्रतिम असं म्हटलेलं आहे आणि उपस्थित असलेले सर्व बालमित्र अत्यंत चांगल्या प्रकारे वेशभूषा करून आलेले आणि इथं बसलेले मान्यवर जे आहेत व्यासपीठावरती बसलेले, खरंच आपल्याला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कष्ट घेतले, बलिदान दिले, या सर्वांची वेशभूषा करून घेतल्याबद्दल व हे करत असताना मला वाटतं की पालकांनी गेल्या 4 दिवसापासून कसरत करत असतील। ड्रेस आणणं असेल, काहीतरी चप्पल त्या साईजची असेल, तलवार असेल झाशीच्या राणीची, हे सर्व। आणि नक्कीच पालकही 5 वाजता आज उठले असतील। बरेच पालक आपल्या काळात शाळेमध्ये ध्वजारोहणाला गेले का नाही गेले माहीत नाही, पण या बालकांमुळं तरी त्यांचंही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असेल, 17 सप्टेंबर असेल, असे अनेक आपल्यासाठी जे नशिबाचे भाग्याचे दिवस असतात, या दिवशी त्यांचं जाणं होतं। म्हणून मी परत एकदा या सफल स्कूलच्या सर्व संस्थाचालक असतील, शिक्षक असेल व ज्यांनी पालकांनी विश्वास ठेवून आपल्या या शाळेवरती ॲडमिशन घेतलं, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद। व माझी पालकांना विनंती राहील की मुलांवरती कुठलाही दबाव आणू नये। आपल्या मुलाला कमी मार्क पडले, शेजारच्याला जास्त पडले, याच्यामध्ये कधी आपण कॉम्पिटिशन करायचं नाही। आपल्या प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे गुण असतात, कोणीला कुठल्या गुणामध्ये जास्त पुढं असतो, कोणी कुठल्या गुणामध्ये असतं। म्हणून त्यांना जास्त रट्टावून अभ्यास करणं गरजेचं जरी असलं, परंतु जास्त त्रास देऊ नये, कारण हे आपल्याकडं म्हणे लहान मुलं म्हणजे देवाघरचे फुलं। आपण यांना जसं वळण दिलं, जसं वापरलं, तसं त्याचा यूज होईल। म्हणून माझी पालकांना देखील विनंती आहे की आपण मुलांकडनं अपेक्षा ठेवाव्या, परंतु आपण देखील तसं त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे, तरच ते देखील आपल्या त्यात घडू शकतात। म्हणून मी सर्वांना या 15 ऑगस्ट निमित्तानं परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो व शिक्षकांनाही खरंच अभिनंदन की मुलांकडनं चांगली प्रॅक्टिस करून घेतली आणि पालकही घरी करून घेत असतील, म्हणूनच एवढं काही आपल्याला सर्व हे दिसतं आहे। मी या सफल इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षकांना व हे एक परिवाराचा सदस्य म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांभाळतात, तसं या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो व हे जे छोटंसं वृक्ष काही दिवसापूर्वी लागलं होतं, याचा हळूहळू मोठं वृक्ष होत आहे, ह्याच मी या प्रसंगी यांना शुभेच्छा देतो आणि या शाळेची खूप मोठी प्रगती हो व शाळेमध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी चांगला संस्कारी, चांगला गुणी व त्यांनी देशाची सेवा करो, हीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो। परत एकदा शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।